नमस्कार. आजचा दिवस क्रमांक 135, वार गुरुवार, 20 ऑगस्ट 2020. काल मी आपल्याशी पर्यटनातून परिवर्तन आणि परिवर्तनातून पराक्रम या सूत्राच्या बद्दल आपल्याशी मी बोललो आणि असं म्हटलं की हे सूत्र महाराष्ट्राने फार पूर्वीच अवलंबलेलं सूत्र आहे, पण ज्याची आपल्याला जाणीव नाही. आणि ते लक्षात घ्यायचं असेल तर थोडीशी पार्श्वभूमी ही साधारणतः 1980पासून आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि मला असं वाटतं आत्ताची जी तरुण पिढी आहे त्याला ती पार्श्वभूमी आपण कधीतरी अभ्यासाला, वाचायला किंवा ऐकायला सांगितली पाहिजे. कारण जे इतिहास विसरतात, इतिहास त्यांची ओळख ठेवत नाही. आणि जे इतिहासाचं भान ठेवतात त्यांची दखल इतिहास भविष्य काळामध्ये नक्की घेत असतो. हे सृष्टीचं सूत्र आहे, माझं सूत्र नाही. आणि म्हणून 1980-82चा कालखंड जर आपण लक्षात घेतला की ज्या वेळेला मुंबईमध्ये गिरणी कामगारांचं मोठं प्राबल्य होतं. कोकणामधून मोठ्या संख्येने घरटी एक माणूस त्या काळामध्ये मुंबईमध्ये गिरणी कामगार म्हणून राहत होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मुंबईमध्ये एखादी नवीन फॅशन आली तर ती कोकणामध्ये पोचायला फारसा वेळ लागत नसे, इतकी गतिमानता त्यामध्ये होती. कदाचित तीच फॅशन महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये पोचण्यासाठी लागणारा काळ हा मोठा असू शकतो. आणि म्हणून मुंबईमध्ये काय घडतं त्याचे पडसाद हे कोकणामध्ये असायचे. मुंबई काय सांगते याच्या आधारावरती कोकणामधल्या लोकांचं जनजीवन आणि काय आपण करायचं हे उद्दिष्ट ठरत असे. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती जेव्हा गिरणी कामगारांचा एक अभूतपूर्व संप त्या काळामध्ये झाला, तुटेपर्यंत तो संप त्यांनी तो चालवला. आपले इथे एक म्हण आहे, अति सर्वत्र वर्जयते, अति केलं की माती होतं. आणि तशीच गोष्ट घडली ना. कुठेही न थांबता येणारा संप केल्यानंतर गिरणी कामगार म्हणून जे मुंबईमध्ये होते ते एका अर्थाने आपलं उपजीविकेचं, रोजीरोटीचं साधन गमावलं आणि खरं म्हटलं तर देशोधडीला लागले. अनेक शतकं कोकणामधला माणूस मुंबईमध्ये येत असे आणि त्या ठिकाणी चाळसारख्या ठिकाणी राहत असे. आणि असं म्हणायला हरकत नाही की एखादा माणूस जर चाळीमध्ये झोपलेला असेल तर तो त्याचं गिरणी कामगाराची ड्युटी संपून तो परत आलेला आहे आणि जो त्या खोलीमध्ये नाही तो ड्युटीवर गेलेला आहे. अशा प्रकारचं ते चक्र होतं. आणि अनंतकाळ चालणारं चक्रासारखं वाटत असल्यामुळे त्या व्यतिरिक्त आपण उपजीविकेकरता काही करावं असं कोणाच्याही फारसं ध्यानीमनी नव्हतं. आपण शिक्षण घ्यावं, वेगवेगळी क्षेत्र शोधावी अशांचं प्रमाण खूप कमी होतं. आणि म्हणून जेव्हा गिरणी कामगारांचा संप झाला त्या गिरणी कामगाराच्या संपामधून एक असलेली अर्थव्यवस्था पूर्णपणाने उद्ध्वस्त झाली. मुंबईमध्ये कुठलंही रोजंदारीचं काम मिळण्याची शक्यता दुरावत गेली. ज्या कोकणामध्ये ते राहत होते त्या कोकणामधून सुद्धा आर्थिक मिळणारं उत्पन्न हे तुटपुंज होतं. म्हणजे शिक्षणाचा अभाव आणि ज्या ठिकाणी आपण राहतो त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची उपजीविकेची व्यवस्था नाही, 4 पैसे कमवण्याचं कुठलंही साधन नाही. अशी एक विचित्र अवस्था त्या काळामध्ये निर्माण झाली. आणि त्या विचित्र अवस्थेचा जो परिणाम होत गेला तो कुठेतरी आपल्याला जगण्याकरता काहीतरी केलं पाहिजे ह्याच्यातून कुठेतरी टोळी युद्धाचा जन्म झाला. आपल्यावरती कुठल्याही प्रकारचं उपजीविकेचं साधन नाही ह्या भावनेमधून आणि त्या वस्तुस्थितीमधून कितीतरी तरुण युवक त्या काळामध्ये ह्या सगळ्या संघटित गुन्हेगारीमध्ये ओढले गेले आणि त्यांचं रूपांतर वेगवेगळ्या टोळ्यांमध्ये रूपांतर झालं. ज्या वेगवेगळ्या टोळ्यांचा साधारणतः गेल्या 10 वर्षापर्यंत तर नक्की निवडणुकीवरती मोठा प्रभाव असायचा. ते सांगतील तो उमेदवार किंवा ते सांगतील तशी दिशा अशा प्रकारचं सगळं चित्र होतं. आणि ह्या सगळ्यामधून एक मोठं आर्थिक अस्थैर्य त्या काळामध्ये आलं. एक भीतीचं वातावरण सर्वत्र पसरलं. उपजीविकेचं कुठलंही साधन नाही, गावी जाण्याची शक्यता नाही आणि शहरामध्ये कुठलंही काम नाही आणि शिक्षणाचा अभाव. अशा प्रकारची एक विचित्र कोंडी त्या काळामध्ये आपल्या इथं झालेली होती. आणि हे झालेलं असताना साधारणतः 75-80च्या कालखंडामध्ये ज्या वेळेला जियाउल हक हे पाकिस्तानचे राष्ट्रपती होते त्यांनी लक्षात घेतलं की भारताशी आपण सरळ युद्ध करू शकत नाही आणि म्हणून काहीतरी गनिमी कावा, काहीतरी क्लुप्ती लढवली पाहिजे असा विचार करून
आपल्या देशामध्ये अस्थिरता कशी निर्माण होईल याच्याकरता त्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली आणि त्यांना साथ देणारी देखील यंत्रणा या ठिकाणी उभी राहायला लागली. आणि त्याचा परिणाम मुंबईत देखील झाला ना. आणि मुंबई तर मोठं केंद्र आहे. एखादी काहीतरी अघटित घटना भारताच्या अन्य भागांमध्ये घडली तर त्याची फार दखल घेतली जात नाही, परंतु मुंबईमध्ये एखादी गोष्ट घडली तर त्याची दखल जागतिक पातळीवर घेतली जाते. हा मुळात आपण विषय लक्षात घेतला पाहिजे. आणि ह्या सगळ्यामधून गुंडगिरी जी होत गेली त्यामध्ये जर आपण विचार केला की साधारणतः कुठलाही एखादा वास्तववादी सिनेमा जो तयार होतो त्या वास्तववादी सिनेमामधली पात्र जी असतात ती त्या काळामध्ये असलेल्या व्यक्तिरेखेशी साधर्म्य साधणारी असतात, नावसाधर्म्य असतं. मग अगदी बहुचर्चित सिनेमा जर सत्या आपण घेतला तर सत्यामधला खलनायक दाखवला तो भिकू म्हात्रे. आता भिकू म्हात्रे का दाखवला? कारण त्या काळच्या टोळी युद्धामध्ये कोकणाचं आणि महाराष्ट्रातल्या लोकांचं वर्चस्व होतं आणि तो नामसाधर्म्य त्या ठिकाणी होतं. आणि तो सिनेमा खूप जोरात चालला कारण त्याच्यामधल्या घटना ह्या वास्तव जीवनाशी निगडीत असल्यामुळे आपल्याला त्या आपल्याशा वाटायला लागल्या की असं घडतं आहे. आता हे सगळं घडत असताना जशी ही गुन्हेगारी टोळी प्रवृत्ती त्या ठिकाणी निर्माण झाली त्याच्या बरोबरीने जे झिहवलं किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती जी षडयंत्र होत होती त्या षडयंत्रामधून विघातक कृत्यांना ताकद मिळायला सुरुवात झाली. मुंबईची भूमी अशा पद्धतीने नांगरली गेली की त्या गुंडगिरीच्यामुळे दहशतवादाला एक अलगद त्या ठिकाणी मानाचं स्थान प्राप्त झालं. आणि दहशतवादामधून जे सांगितलं जाईल ते त्या बरहुकूम गोष्टी घडतील अशा प्रकारची त्या काळातली मनस्थिती होती. म्हणजे अगदी ट्विन टावर पाडल्यानंतर लादेन जेव्हा फरार होता आणि लादेन कोणालाही सापडत नव्हता तेव्हा आपल्या इथे आपण सहजपणाने म्हणत होतो की अरे लादेननी चिंता करण्याचं कारण नाही. त्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये भारत देशामध्ये कुठे तो येऊन जर आयुष्यभर राहिला तर तो कोण आहे आणि कुठे राहतो आणि काय करतो ह्याचा कोणालाही पत्ता लागणार नाही, एवढी आपल्या इथल्या असलेल्या सुरक्षणे यंत्रणेबद्दल आपल्याला खात्री होती. म्हणजे परिस्थिती किती विपरीत होती त्याचं हे द्योतक आहे. कारण हे आम्हाला सर्वसामान्य लोकांना वाटत होतं. जसं मी मागं म्हणलं की बाबरी ढाचा पडला पाहिजे हे जनसामान्यांना प्रामुख्याने वाटत होतं, तसंच ह्यावेळेस लोकांना देखील वाटत होतं की ह्या ठिकाणी तो आनंदाने सुखाने त्याचं आयुष्य जगू शकतो. आणि ही जी परिस्थिती होती ह्या परिस्थितीमधून दहशतवादाला एक वेगळं आयाम खतपाणी मिळालं आणि त्याच्यामधून दाऊद इब्राहिमचा जन्म झाला. जो मी काल बोलताना वाल्या कोळी आणि नारदच्या कथेमध्ये वाल्या कोळी आणि दाऊद इब्राहिम अशी मी जी तुलना करण्याचा प्रयत्न केला त्याचाच हा भाग त्याचा उदय झाला. मुळात दाऊद इब्राहिम कोकणातला माणूस, मराठी माणूस, परंतु आपली बुद्धी भ्रष्ट झाली, आपला रस्ता चुकला तर माणूस किती टोकावर जाऊ शकतो त्याचं एक मोठं हे उदाहरण आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा सगळा समाज त्रासलेला होता, विविध प्रकाराने हिंसाचार आपल्या देशामध्ये घडत होता, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीला कसं थांबवायचं आणि तोंड द्यायचं ह्याचं उत्तर खरं म्हणलं तर कोणाकडेही नव्हतं. मग ते राज्य यंत्रणेकडे नव्हतं, शासकीय यंत्रणेकडे नव्हतं आणि कुठल्याही राजकीय पक्षांकडे त्याचं मार्ग किंवा त्याचं उत्तर कसं काढावं ह्याचं ज्ञान त्यांच्याकडे नव्हतं. परंतु बऱ्याच वेळा असं म्हणतात ना की एखाद्या गोष्टीमध्ये आपण करायला लागतो आणि कल्पना पण येत नाही की त्या गोष्टीमधून किती वेगवेगळे विषय डेव्हलप होऊ शकतात. आणि हा सगळा जो कालखंड होता हा 80-82 पासून 95पर्यंतचा हा सगळा कालखंड होता. आणि ह्या कालखंडानंतरच एका नवीन आर्थिक युगाची आपल्या इथं सुरुवात झाली. आणि ह्या आर्थिक युगाची जी सुरुवात झाली ती सुरुवात झाल्यानंतर 4 पैसे लोकांच्या हातात यायला सुरुवात झाली. उत्पन्नाची व्यवसायाची वेगवेगळी दालनं उभी राहायला लागली आणि त्या सगळ्यामधून कुठेतरी सुटवंगता आल्यानंतर माणसाला असं वाटायला लागलं की आपण जरा 4 दिवस जरा निवांतपणाने जावं. आणि हे जे 4 दिवस निवांतपणाने जावं असं जेव्हा वाटायला लागलं तेव्हा साधारणतः मुंबईतला माणूस हा दुबई किंवा परदेशामध्ये जाण्याच्या ओढीने तो प्रवास करायला लागला. पुण्याचा माणूस मात्र कोकणाकडे जायला लागला. आणि उर्वरित महाराष्ट्र तोपर्यंत पर्यटनविषयक तेवढी आज त्यांच्यापर्यंत ती पोहोचलेली नव्हती. कारण हा सगळा त्या बिरबलच्या खिचडीसारखा विषय आहे की खाली कुठेतरी एक आग लावलेली आहे आणि शिंकाळं मात्र वरती लटकवलेलं आहे, अशीच परिस्थिती होती.
आणि त्यामधून जो पुणेकरांनी केला तो मोठा पराक्रम केला. आणि तो पुणेकरांनी पराक्रम काय केला हा आपण उद्याच्या भागामध्ये बघू. आजच्यापुरतं एवढं पुरेसं आहे. एवढंच मी म्हणेन की पर्यटनातून परिवर्तन आणि परिवर्तनातून पराक्रम हे नवीन सूत्र नसून आपल्या पूर्वजांकडूनच आपल्याला ते सूत्र मिळालेलं आहे. इतके दिवस ते आपल्याला गवसलेलं नव्हतं, एवढाच त्याचा अर्थ आहे. बाकी सर्व उद्या. नमस्कार, धन्यवाद.